नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। परशुरामपंतांनी कापडी अस्तर असलेल्या कोऱ्या कागदावर हस्तलेख लिहिला। द्वितीयोध्यायः राजनीतीः। पंडित राजा म्हणून जो म्हणतात त्यास कोण कोण लक्षणांची जोड लागते? उमाजी पंडितांना संभाजीराजांनी सवाल घातला. जी समोरच्या अडंगीवरच्या कामंदकीय नीतिसाराची पाने उलटी टाकीत काही वेळाने उमाजी पंडित म्हणाले, क्रोध, लोभ, भय, द्रोह यांचे स्तंभन केलेला, वृद्धांच्या हितोपदेशांनी संपन्न झालेला, स्वतः संपादन केलेल्या गुणांचा असा राजा असावा. हारीने समोर मांडलेल्या अडंग्यांवरच्या ग्रंथांची पाने संभाजीराजे उलटी घालू लागले. परशुरामपंतांच्या कानातील भिकबाळीकडे बघत संभाजीराजे राजलक्षणांचे प्राजक्तकडे काव्यवेदीवर उधळू लागले. मेधावी, मतिमान, दक्ष, क्षमावान, ऋजू, बुद्धिमान, सावध, क्षमाशील, मृदू अंतःकरणाचा, धर्मात्मा, अपि न असूयकः, धर्मशील पण असूया नसलेला, स्मरण उपकृतम, वृद्धोपसेवीय, केलेले उपकार जाणणारा, वडीलधाऱ्यांचे अनुसरण करणारा, शूरो न व्यसनी, शूर असूनही व्यसनी नसलेला, अतिसंवादी, दीर्घदर्शी, जितक्रोधो जितेंद्रिय, विसंवादी बुद्धी नसलेला, दूरदृष्टीचा, क्रोध जिंकलेला आणि इंद्रियांवर कब्जा मिळवलेला असा राजा असावा. कविराज अशा राजाचा राज्यकारभार कोण भातेचा असावा? हा विष्णू पुराणातील श्लोक केवढा गुमटा आहे. मध्येच थांबून संभाजीराजांनी कुलेशांना नजर दिली. स्वतःला आवडलेला श्लोक ते वाचू लागले. नाती दंडो न निर्दंड, अति कायदेबाज नसलेला व कायदा एकदम ढिलाही न टाकणारा, व्यवहारे समप्राप्ते पुत्रेण रिपुणासह, गनिम असो वा साक्षात स्वतःचा पुत्र असो, व्यवहारात दोघांशी समतोल असणारा. त्या श्लोकाबरोबर महाराजांच्या आठवणीने संभाजीराजांची मुद्रा अभिमानाने कशी फुलून उठली. भारल्यासारखे ते राजलक्षणे पुढे सांगू लागले. लोकाधारः दुष्परिग्रह, तो रयतेला आधार देणारा आणि दुष्टांचे निर्दालन करणारा असावा. वाह वाह, छान, उत्तम. कुलेश, केशव पंडित, उमाजी पंडित साऱ्यांनीच त्या मर्मी राजलक्षणांना एकदम दाद दिली. मुद्रेच्या पुनवेसा चंद्रथाळा झालेले, स्वकुलाच्या अभिमानाने डोळे तेजालेले संभाजीराजे पुढची राजलक्षणे सांगणार तोच त्या दालनात पिलाजी मामा प्रवेशले. युवराज बाहेर सदरेला सुभ्याचा हा कुणबाऊ रैतावा दरसना साठणं खोळंबलाय. त्याची काहीतरी फिर्यादी अर्जी हाय. ही बैठक लवकर उठणार नाही हे हेरून पिलाजीरावांनी हे धाडस केले होते. जमल्या बैठकीची साखळी तुटली. आम्ही सदरेला येतो आहोत, वर्दी द्या त्यांना मामासाहेब. संभाजीराजे स्वतःशीच हसले आणि लोकाधारः कळेल न कळेलचे पुटपुटले. पंडित, आम्ही आलो. संभाजीराजांनी ऐन रंगाला आलेली काव्य बैठक सोडली व ते सदरेच्या रुखाने चालू लागले. बाहेर उभे असलेले रायाजी, अंतोजी व खंडोजी बल्लाळ त्यांच्या पाठीशी झाले. सदरेवर आलेल्या युवराजांना मुंडी पागोटी घातलेल्या लंगोट्याधारी 10-20 कुणब्यांनी मुजरे दिले. संभाजीराजे सदरी बैठकीवर बसले. खंडोजी, रायाजी व अंतोजी यांच्या दुतर्फा अदब धरून उभे राहिले. जमले कुणबी काही बोलतील म्हणून संभाजीराजांनी त्यांच्यावर नजर फेर टाकला. त्या सगळ्यांच्या माना खाली होत्या. कसल्या तरी काळ्या कांबळी खाली ते मातीत खपणारे जीव डालल्यासारखे दिसत होते. संभाजीराजांनी खंडोजी बल्लाळला नजर दिली. तिचा रोख पकडीत खंडोजी पुढे झाला. कुणब्यांना म्हणाला, कुणीतरी म्होरक होऊन बोला. जी असेल ती फिर्याद रुजू घाला. त्या जमावातील कानकल्ले सोन्यासारखे सफेद झालेल्या एका म्हाताऱ्याने काळी जबान खोलली. पर आम्हासनी न्याव मिळल का कसं? बोला तरी. खंडोजीने त्यालाच चुचकारला. सरकार, आम्ही धरणी मायची लेकर, आपुन आमचं बाप औदा माय कोपली शिवार धरली नाहीत. सरकारचा धारा गुदरायचा ते निभत नाही. गाव कामदाराला हातापाया सांगितलं. तो कानाला हातचं टाळ लावून रिक्यामी झाला. गडावं ह्यो पायाशी घालावं म्हणून गेलो. पंत सुरनिसांची भेट घेतली. ते म्हणलं, ह्यो सरकारी धारा हाय, हो तर सूट सवलत मागा, पर त्यो गुदराय पाहिजे. मायबाप काय नाही आमाकडं. धारा गुदरायचा तर ताव्याच्या गुरढोरांचं इकरा कराया पाहिजे. डोरा आम्हा कुंड्यासनी लेकरागत
काय करावं धनी, ईस कोसाचा पल्ला टाकून आलो. मायबाप महाराजांच्या माघारी आमासनी ठाव द्यावा. धारा औदा माफ करावा. डोळ्यांच्या कडांना पाणी धरलेल्या म्हातारा कमरेत झुकला. लोकाधारः लोकाधारः. कुणीतरी संभाजी राजांच्या मनात आठी हातांनी भंडाऱ्याच्या मुठी उधळू लागले. त्यांची कवी मुद्रा पाटल पाटत निर्धारी राजमुद्रा झाली. ऐकणाऱ्याला दरारा बसावा असे निश्चयी बोल त्यांच्या ओठांतून सुटले. खंडोजी या समस्त आसामी कुलधारा माफ केला असे जे कोणी असत त्यासही तो माफच असे यासाठी रोखे सिद्ध ठेवा. दस्तुरांसाठी आम्हास रुजू करा. खासे हारकारे निवडून ते टाकोटाक गावचे गाव जातील तसे करा. जी आज्ञा. खंडोजीने झुकत ती लोकाधारी आज्ञा वरच्यावर झिल्ली. बाबा या तुम्ही आता. तुमचा धारा तुम्हास माफ आहे. काही अडले नडले तर अनमान न करता आम्हास भेटा. आमचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत. संभाजीराजे उठले. भरून पावलेले सगळे कुंडी कमरेत झुकले. आता त्यांच्या पाठीवर चिंतेची काळी कांबळी नव्हती. पुन्हा बैठकी दालनाच्या रुखाने चाललेल्या संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर सुरणीस अण्णाजींची चर्या मात्र एकसारखी नाचत राहिली. हा माणूस आम्हास खूप नड देणार शंकेचा झेपावता खंड्या पक्षी उडाला. त्यांच्या मनाच्या गंगासागरात डुबला. मासोळी मटकावून आपली लांब चोच साफ करीत नियतीच्या आंब्याच्या झाडांवर जाऊन बसला. संभाजीराजे पुन्हा पंडितांच्या मेळ्यात येऊन बसले. हातातील गुलाबकळी त्यांनी बिछायतीवर दूर ठेवून दिली. डहुळलेल्या मनाच्या अवस्थेतच त्यांनी तिष्ठत बसलेल्या परशुरामपंतांना मत्स्यपुराणातील निवडीचा श्लोक सांगितला. यद्यपि अल्पतरम कर्म तदपि एकेन दुष्करम पुरुषेण सहाय्येन किमु राज्यम महोदयम. लहान का असेना पण अवघड कर्म करणाऱ्या पुरुषांच्या साह्याने कोणते राज्य मोठे होणार नाही. अनेक भावनांची जाळी चेहऱ्यावर पसरलेल्या संभाजीराजांना त्यामुळे आणि गोंधळून गेलेल्या बैठकीतल्या पंडितांना कुणालाच कल्पना नव्हती की यावेळी छत्रपती महाराज शहाजणांच्या गजरात, तोफ भांड्याच्या कल्लोळात, झुलबाज आणि नाना अलंकारांनी सजलेला निशाणाचा हत्ती समोर ठेवून पांढऱ्या शुभ्र विजय घोड्यावर मांड जमवून पश्चिम वेशीतून भागानगरात प्रवेशत होते. त्यांच्या पाठीशी हजारोंची मावळी फौजफाटा चालला होता. तानाशहाची कुतुबशाही रय्यत हवेल्यांच्या सफेल्यात येऊन दाटीवाटीने मराठ्यांच्या सर्जा राजाचे दर्शन डोळाभर घेत होती. शृंगारपुरात बुधभूषणमचा द्वितीय अध्याय संपत होता. भागानगरात महाराजांच्या हयातीचा शिवभूषणमचा शेवटचा अध्याय सुरू होत होता. मिश्रकनीती हा बुधभूषणमचा तिसरा अध्याय बांधून झाला. बैठक उठू घातली. सारे पंडित संभाजीराजांना अदब देऊन जायला निघाले. पण केशव पंडितांच्या मनी काहीतरी हेत घोळत असल्याने ते खोळंबले. बोला केशव पंडित, काय बाब आहे? पंडितांना काहीतरी बोलायचे आहे हे ताडून संभाजीराजांनी विचारले. एक अर्जी आहे. युवराजांच्या चरणी आज्ञा होईल तर पेश करू. केशव पंडित अडखळत म्हणाले. बोला. पुरात काली मातेचे एक शिवयोगी भक्त आहेत. युवराजांच्या दर्शनाची ते इच्छा करतात. आज्ञा झाली तर. बेशक पंडित घेऊन या त्यांना एक वार. संभाजीराजांनी संमती दिली. एके दिवशी मग पंडित कालीभक्त शिवयोगी व त्यांचे शिष्य गणेश भट जांभेकर यांना घेऊन वाड्यावर आले. शिवयोग्यांनी अंगी कफनी धारण केली होती. रुद्राक्ष माळेने जटेचा संभार बांधला होता. दंडावर कपाळावर भस्माचे पट्टे फिरवले होते. केशव पंडितांनी शिवयोग्यांना संभाजीराजांच्या बैठकी दालनात पेश करताच युवराजांनी पुढे होत कालीभक्ताचे पाय शिवले. जय भद्रकाली म्हणत शिवयोग्यांनी संभाजीराजांच्या टोपावर आशीर्वादाचा हात ठेवला. योग्यांच्या हाताला धरून संभाजीराजांनी त्यांच्यासाठी खास मांडलेल्या व्याघ्राजिनाच्या बैठकीवर त्यांना आदराने बसते केले. युवराज, एक संकल्प मनी आहे. मिटल्या डोळ्यांचे योगी आभाळ कब्जात घेण्याच्या बोलीत बोलले. जी आज्ञा व्हावी. संभाजीराजांनी त्यांना नम्र भावे दाद दिली. या राजवस्तूत माता भद्रकालीची प्रतिष्ठापना व्हावी. तुमच्या वीर हातांनी तिला भोग मिळावा. जी आज्ञाप्रमाण. संभाजीराजांनी शिवयोग्यांसमोर गर्दन चुकती केली. संतुष्ट झालेले शिवयोगी व गणेश भट निरोप घेऊन वाड्यातून बाहेर पडले. शिर्क्यांच्या वाड्यावर कालीच्या प्रतिष्ठापनेची जोरदार तयारी सुरू झाली.
पिलाजी मामा, गणोजीराजे व खासा संभाजीराजे यांनी देख देऊन प्रतिष्ठापनेचा सारा सरंजाम सिद्ध केला. पुरातील कसबी शिलावटाने कृष्णवर्णी कातळ पारखून अंगावर धावून आल्यासारखी वाटावी अशी भद्रकालीची पुरुषभर उंचीची मूर्ती खोदली. शिवयोग्यांनी शोधलेल्या सुमुहूर्तावर महाकालीची ही मूर्ती वाजत गाजत वाड्यावर आणण्यात आली. तिला रक्तरंजी आसवाब चढवण्यात आले होते. राणूअक्का येसूबाई, दुर्गाबाई, राजकुंवरबाई यांनी आपल्या भरल्या जोड्यांच्या हातांनी भद्रेची ओटी भरली. शिवयोग्यांनी एका तपकात ठेवलेली नंगी तेग उचलून ती संभाजीराजांच्या हाती दिली. भद्रेच्या डोळ्यांना डोळे जोडलेले संभाजीराजे भारावल्यासारखे धीम्या कदमी पुढे झाले. मातेसमोर गुडघे टेकीत त्यांनी आपले कपाळ क्षणभर फरसबंदीला भिडवले. मग माथा वर घेत हातीची तेग कपाळाला लावली. हत्यार डाव्या हाती पेलून जय भद्रकाली अशी भाक फोडून त्यांनी उजव्या हाताचा अंगठा हत्याराच्या पाणीदार शिकलेवरून सरकन ओढला. भोसलाई गरम रक्ताची धार अंगठ्यावरून उमळली. आपल्या राजरक्ताचा तवाना भोग भद्रेला देण्यासाठी युवराजांनी ठिबकता अंगठा तसाच तिच्या चरणांजवळ नेला. दुर्गा भद्रेची प्रतिष्ठापना झाली. रायगडावर मात्र वेगळेच शिजले गेले होते. महाराणी सोयराबाईंच्या खासे महालातून बाहेर पडलेल्या अण्णाजी दत्तोंनी एक थैलीबंद खलिता विश्वासू खबरगीराच्या हवाली केला होता. खलित्यापोटी मजकूर होता, महसुलाचे उसुलाबाबत युवराज कारण नसता घालमेली करतात. रयतेस सरसकटपणे धारा माफ केली या सरकारी खजिना आबादान रक्षावा ते कैसे व्हावे या कशाची कल्पना नसलेले छत्रपती तिकडे भागानगरात तानाशहाशी मनाजोगे राजकारण बांधून मुलूक मारीसाठी त्यांच्याकडून हवा तसा सुलूक करून घेऊन भागानगराकडे बाहेर पडले. आदिलशाहीवर चालून जाण्यासाठी दूरवर नजर पोहोचणारी महाभद्र दुर्गाकाली मात्र आपल्या विस्फारल्या डोळ्यांनी सारे शांतपणे बघत होती. शृंगारपुरात संभाजीराजांनी भक्तिभावाने कालीची प्रतिष्ठापना केली होती. रायगडावर मात्र सुरनीस अण्णाजी दत्तो आणि महाराणी सोयराबाई साहेब यांच्या मनी कलीची प्रतिष्ठापना चालू होती. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.